नारायण नमो आदिगण हासोहम गजानन नमो आदिगण हासोहम गजानन दिवसाळी वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हासोहम गजानन नमो आदिगण हासोहम गजानन देवताला वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हासोहम गजानन नमो आदिगण हासोहम गजानन दिवसाळी वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला प्रणाम प्रणाम परमपिता प्रणाम कल्याण मस्तु वत्सा बहुत भूलो गाऊ काय बातमी आणले नारायण 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 परमपिता अहो आम्ही काय बातमी आणणार आम्ही तर ते अद्भुत घटना पाहून अचंबित झालो होतो गणेश लोकी पाहिलं की श्री महागणेश पुनश्च एक वेळ अवतार धारण करीत असल्याचा संकेत मिळत आहे नारायण नारायण आणि तिकडे चक्रपाणीची राणी सूर्य नारायणाच्या वरदानापासून प्राप्त झालेल्या पुत्रास प्रस्तुतीपूर्वी जन्माला घालून सिद्धूजाला सोडून देते आणि तोच पुत्र राजा चक्रपाणीला जाऊन मिळतो ही आपलीच अद्भुत लीला आहे ना परमपिता माझ्याकडून कधी असा कोणा एकासाठी विशिष्ट असा न्याय नसतो प्राण्यांच्या आपल्या कर्मानुसार मी त्यांचे प्राक्तन ठरवित असतो जे काही घडते आहे ते सारे श्री गणेश अवताराच्या निर्माणासाठी घडते आहे वत्सा तटस्थ भूमिकेतून घटना पाहिल्यानंतर सृष्टीतील वैचित्र्याचा आनंद मिळतो नारायण 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 धन्य आहात तुम्ही परमपिता धन्य आहात आणि धन्य आहे ते तुमचे अघारणीला नारायण नारायण प्रणाम प्रणाम परमपिता प्रणाम नारायण नारायण शंकराचा कमरू बोले रघुपती राघव राजा राम नारदाची वीणा बोले पतित पावन सीताराम सीताराम
हॅलो रसिकांच्या मनपसंतीचा आलेला बक्षीस भिकाजी सखाराम मालक आगवे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. आम्ही भैरवनाथ प्रमाण नाट्य मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझा सारा दिवस आपल्या पुत्राच्या दुःखामुळे राज्य कारभार करणे तर सोडा, पण आपल्या पुत्राच्या कलागती ऐकून कंटाळा आला या जीवनाचा. महाराज सिंधू केवळ आपला माझाच पुत्र नाही तर तो आपलाही पुत्र आहे. सिंधू त्याच्या वागण्या खूप कंटाळले आहे. त्याच्या वागण्याने मी खूप कंटाळले आहे. महाराज रोज मला गोड गोड करत असतो. असं दुःख करून कोणताही फायदा नाही आणि त्याला इलाज फक्त एकच आहे. आपण त्या शौनक मुनीकडे जाऊन आपली कथा त्यांच्याकडे ते काहीतरी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. महाराज जे आपल्याला योग्य वाटेल ते करा. मी सिंधूच्या उपद्रव्याला फार कंटाळले आहे. रडू नका राणी सरकार, रडू. चला लवकर आपण आपल्या शौनक मुनीकडे जाऊया. चला त्वरा करा. रसिकांच्या मनापासून आलेला पासून कैलासवासी गणपत पांडुरंग भोसले यांच्या स्मरणार्थ मंगेश भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि भैरवनाथ प्रमाण नाट्य मंडळ त्याचे अत्यंत आभारी आहोत. त्याचप्रमाणे रानपाट गावचे जावई
सुजित धनावडे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आम्ही त्याचे भैरवनाथ नमन नाट्य मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद 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 धन्यवाद. भूतलावर असे कोणते सगळे उभे राहून मिळत आहे. हेतू केवळ आपल्या माता पित्यासाठी नव्हे तर या प्रजेसाठी सुद्धा एक समस्या आहे. सहाय्य संतप्त आहे, प्रबोध संतप्त आहे. पार्वती, तुमचे म्हणणे अगदी सत्य आहे. युवराज सिंधूमध्ये असुरी प्रवृत्ती वाढत चालली आहे. बाळगणे, आपण कोणता विचार करत आहात? काहीतरी बोला या प्रसंगावर. बोल पुत्रा, काहीतरी बोल. असे का घडले? राजा चक्रपाणी आणि उग्रराने असे कोणते सगळं आपल्या पाठीशी बांधले? माते, कामना कायमच संकटाचे स्रोत ठरते. जेव्हा एखादा विशेषतः सकारात्मक साधना करतो आणि त्यातून जे उत्पन्न होते त्याचे असे भयानक परिणाम समोर येतात. म्हणजे तुम्ही काही समजले नाही. स्वप्नात का असेना उग्रा राणीकडून व्रतभंग झाला. शिवाय आपल्या गर्भातील अर्भकाला अतिशय निर्दयतेने सिंधुजळी टाकले. हीच मोठी चूक घडली राणीकडून आणि त्याची शिक्षा आता सर्वांना भोगावी लागत आहे. आता याचा परिणाम काय होणार? पार्वती, वेळेआधीच परिणाम जाणून घेण्याच्या कारणाला वृद्धाश्रम म्हटले जाते. भविष्यातील परिणामाची चिंता न करता जे काही घडते आहे ते पहा. मातेने असे काळजीपणे किंवा पिढीने वापरणे हे स्वाभाविकच आहे. आता तू त्यांच्यामध्ये मार्गवाट आणि राजा चक्रवाणी आणि उघडा राणीला तू काही मदत कर. जसे आपल्या मातोश्री, मी त्यांच्यावरील नक्कीच संकट दूर करेन. परंतु योग्य वेळ आल्यावर तुम्ही माझी मुळीच चिंता करू नका. तुम्ही तर माता आहात ना. माते, तुम्हाला तर माझ्या बाल्यावस्थेपासून प्रत्येक रूपाची ठाऊक आहे. जेव्हा त्यांच्या दुःखांना इतरांची दुःखे जोडली जातील तेव्हा मी माझ्या मयूरश्वर अवताराचे दर्शन देईल. माते, तुम्ही आता मला निरोप द्यावा. प्रणाम मातोश्री, प्रणाम पिताश्री. प्रणाम मुनिवर्य, प्रणाम प्रणाम स्वीकार करा. राजा, आश्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राजन, आपण या प्रजेचे अन्नदाते रक्षण करते आहात. आपण जर आम्हाला बोलावणं पाठवलं असतं तरी आम्ही राजदरबारात हजर राहिलो असतो. बोला राजन, येथे येण्याचे प्रयोजन काय असावं? मुनिवर्य, आपण तर त्रिकाळ ज्ञानी आहात. आपण भूत भविष्य जाणता. मुनिवर्य, आपण माझा हा पुत्र युवराज सिंधुराजवर कृपा करावी. याच विनंतीसाठी आपल्या आश्रमी आलो. आम्ही सर्व काही समजलो आहोत.
आपल्या आणि महाराणींच्या मनामध्ये सुरू असलेले विचारांचे द्वंद्व याची शंका आम्हाला आधीच आली होती. एका लहानशा प्रमादाने सत्परिणामांना दुष्परिणामामध्ये प्रवर्तित केले आहे. बाळ सिंधू, तुझ्या मनामध्ये सुरू असलेले विचारांचे वादळ आम्ही जाणत आहोत. बोल वत्सा, तुला कोण व्हायचं आहे? हे मुनिवर्य, मी खूप शक्तिशाली बनू इच्छितो. वत्सा, अजून तू लहान बालक आहेस. अजून तुझं ज्ञानार्जन परिपूर्ण झालेलं नाही. तू शक्तिशाली बनून काय करणार आहेस? मुनिवर्य, शक्तीमुळे जगात प्रतिष्ठान मिळते, वैभवाची दालना खुली होतात आणि शक्तीमुळे सामर्थ्याच्या जोरावर त्रैलोक्याची जिंकता येते. मुनिवर्य, वत्सा, शक्तीसाठी कठोर तपश्चर्या करायला लागते. तुम्ही मला सांगा, मी किती कठोर तपश्चर्या करायला तयार आहे. तर मग ऐक, या साऱ्या विश्वाला आपल्या प्रखर तेजाने तेजोमय प्रकाशित करणाऱ्या भगवान सूर्यनारायणाचे आराधना कर आणि तपश्चर्या कर. सूर्यदेव प्रसन्न होऊन तुला इच्छित वरदान देतील. राजा, आपण महाराणी आणि सिंधूला रथामध्ये पाठवू. आम्हाला काही महत्वाचं बोलायचं आहे. महाराणी, आपण पुत्र सिंधूला घेऊन रथावर थांबावे. आम्ही लगेचच येतो. कल्याण बोला मुनिवर्य, बोला. राजन, आम्ही सिंधूला सूर्यदेवांची आराधना करायला सांगून सत्मार्गाकडे वळण्याचा मार्ग दाखवला आहे. सिंधूने सुमनाने सद्भावनेने सूर्यदेवांची आराधना केली तर सर्व काही मंगलमय होईल. परंतु जर का त्याने सूर्यदेवांची आराधना अविचाराने तामसी वृत्तीने केली तर मात्र तो या साऱ्या विश्वासाठी त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकतो. मुनिवर्य, आपण तर युवराज सिंधूला चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे. आता भविष्यात तो पुढे काय करी हे कोणी सांगू शकत नाही. येतो मुनिवर्य, आम्ही येतो. सूर्यनारायणाय नमः. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. ओम श्री नमः. ओम भास्कराय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. वत्स सिंधू, देवगड, तुझ्या कठोर तपश्चर्येवरती मी प्रसन्न झालो आहे. प्रभू, आपण कोण आहात? आपल्या या तेजाची लखलखाट मी काही पाहू शकत नाही प्रभू. सिंधू, मी सूर्यदेव आहे.
हे हे सूर्यदेव नारायणा, आप माझे नेत्र आपला प्रखर प्रकाश पाहण्यास असक्षम आहे. कृपा करून आपण सामान्य रूपात देऊन मला दर्शन देऊन माझे जीवन धन्य करा प्रभू. मी तुला तुझ्या मनाचं वरदान द्यायला आलोय. आपली मनोकामना पूर्ण कर. हे देवा सूर्यनारायणा, आपण मला दर्शन देऊन माझे जीवन धन्य केले. प्रभू, आपल्या चरणी केलेली सेवा स्वीकारावी प्रभू. माझ्याकडून निश्चित वर मागून आपली मनोकामना पूर्ण कर. हे भुवन भास्करा, या मृत्यूमुक्तीचा मत सर्वात मोठा दोष महत्तम सत्य एकच आहे. जो प्राण्याचे जन्मास येतो त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. पण माझा मृत्यू कधीही होऊ नये. मला अजरामर व्हायचं आहे. मला कोणीही पराभूत करू शकत नाही. प्रभू, अमरदाराचे वरदान द्या प्रभू, अमरदाराचे वरदान द्या. सृष्टीच्या नियमाविरुद्ध वरदान मागितलं आहे, तरी सुद्धा तुझ्या तपाचे फळ म्हणून तुला इच्छित वरदान देण्यास आम्ही बांधील आहोत. हिंदू, तुला एक अमृत रक्षापात्र देत आहोत, ते तू कंठात धारण कर. हे अमृत रक्षापात्र असेपर्यंत त्या त्रैलोक्यात तुझ्यावरती कोणी विजय मिळू शकणार नाही आणि मृत्यू तुझ्या जवळ येऊ शकणार नाही. पूर्ण होईल. हॅलो, कैलासवासी बाबाजी रामचंद्र भोजे, कैलासवासी बाबाजी रामचंद्र भोजे वडील आणि कैलासवासी बाबू रामचंद्र आखाडे मामा त्यांच्या स्मरणार्थ श्री संतोष बाबाजी भोजे हे त्यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि भैरवनाथ नमन नाट्य मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
पाणीचा पुत्र सिंधू याने भूतलावर आतंक माजलाय. भूतलावरील सर्व राजांनी त्याचं अधिपत्य स्वीकारलाय. त्याच्या अत्याचाराला कंटाळून ऋषी मुनी साधू संत यांनी दऱ्या खोऱ्यात लपून बसले आहेत. त्या सिंधू राजाचं पारिपत्य करण्यासाठी कोणता तरी उपाय शोधा. परमपिता हे देवेंद्रा, सिंधुराजने सूर्यदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतले आहे. त्यामुळे सूर्यदेवाने या संकटावर युक्तिवाद करावा. हो ना सूर्यदेव? हो परमपिता. आमच्या वरदानानुसार त्या सिंधू राजाचा त्रैलोक्यात कोणीही वध करू शकत नाही, अगदी आमच्याकडून सुद्धा. सूर्यदेव, कैलासपती महादेव आपल्या परिवारगणांसोबत त्रिशंक क्षेत्रात संचार करत आहे. त्यांनी काहीतरी उपाय काढला असता तेही आपल्या बरोबर नाही. देव हो, त्या त्रैलोक्यात विघ्नहर्ता ओंकार स्वरूप श्री गणेश थांबू शकतात. नारायण 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 नारदाची स्वारी चाले तळावरी. नारदाची स्वारी चाले तळावरी. निघुनी तळली हो इंद्राच्या दरबारी. निघुनी तळली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वारी चाले तळावरी. नारदाची स्वारी चाले तळावरी. निघुनी तळली हो इंद्राच्या दरबारी. निघुनी तळली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वारी चाले तळावरी. नारदाची स्वारी चाले तळावरी. निघुनी तळली हो इंद्राच्या दरबारी. निघुनी तळली हो इंद्राच्या दरबारी. नारायण नारायण नारायण. सर्व देवांना माझा सादर करा. अरे वा, संपूर्ण भूलोक आणि पातालोक सिंधुराजच्या अत्याचार रूपी लहाने होरपळत असताना आणि त्यांचेच हे रक्षण करते. इथे राजधानीत बसून शांत गप्पा गोष्टी नव्हता. नारायण नारायण. मुनिवर्य, आम्ही त्या युक्तिवादात गुंतलो आहोत. आपण शांत व्हावे मुनिवरे, शांत व्हावे. नारायण नारायण नारायण. कसा शांत होणार देवेंद्र? म्हणजे संपूर्ण भूलोक आणि पातालोक रक्तवांची होत असताना आपण एवढे निर्जन कसे? यावे यावे देवांशी, या देवांच्या राजनगरीमध्ये आपले स्वागत आहे. देवांशी, आपण ग्रहण करावे. नाही देवेंद्र, आणि कसा शांत होणार? ही शांत असण्याची वेळ झाली. देवेंद्र, सिंधुराज सर्व शक्तीनिशी आपल्या स्वर्गनगरीवर चाल करून येतो आणि तोच मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहे. तेव्हा आपण सावध होऊ.
सांभाळा आपले हे सिंहासन आणि सांभाळा आपले हे राज्य. आम्ही आमच्या भ्रमणगतीवर निघतो. नारायण नारायण नारायण. ज्याने तुला दान केले मोलाचे ज्याने तुला दान केले मोलाचे सूर्यदेव माझे वरदाता इथे माझे काम दिसतोपेल आहे. इंद्रदेवा तुझे इंद्र पुढे मोठा स्वाधीन कर. आता माझा तो तुमच्या सुटणार आहे. सिंधू तू असे काही करू शकणार नाही. शांत हो सिंधू, शांत हो. सूर्यदेव माझे वरदाता आपण दिलेला वय किती प्रमाणे आहे हे मला सिद्ध करायचं आहे. आणि त्यासाठी ही इंद्रपुरी योग्य आहे. त्यामुळे सूर्यदेव वेळ पडल्यास तुम्हालाही सामोरे अरे कोल्ह्याची कुळी कधीही शिवय जर होऊ शकत नाही. तद्वत तू धरतीवर किती पराक्रम पाठवला तरी आम्हा देवाची बरोबर नाही करू शकत. बंद आणि सामोरे देवांचे युद्ध करून हे देवांची राजधानी जिंकून टाकाव.
काही पराभूत देवगण काही काळाचा रथ नसतात. महाराज आम्ही सक्षम आहोत. गुप्त जनांचे जाळे चारी बाजूला फिरले. कोणताही प्रतिकूल बातमी येतात आपला प्रयत्न करू. महाराज आपल्यासाठी सुवर्ण आहे. महाराज माझा कैलास सोडून त्रिशांत किनार गेले. दैनामध्ये महादेवांची काळजी नसावी. जे दिवस रात्र समाज अवस्थेत असतात त्यांना जसे जीवन व्यतीत करीत आहे तसे करू द्या. घाबरण्याचे काही कारण नाही. नारायण 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 किती करशील विडा भरोसा, किती करशील विडा भरोसा हरियाणा अजून तुला कळलं नाही फटकाया यमाचा. 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 किती करशील विडा भरोसा, किती करशील विडा भरोसा हरियाणा नदियाचा. अजून तुला कळलं नाही फटकाया यमाचा. अजून तुला कळलं नाही फटकाया यमाचा. नारायण नारायण नारायण. यावं देवाची आपलं स्वागत आहे. परंतु आपण खरं तर त्या पराभूत देवघराकडे जायला होतो. नारायण नारायण नारायण. सिंधुराज अहो नारद तर हा सर्वांचा आहे आणि सर्वांसाठीच असतो. त्याच्यासाठी देव ऋषी असून दैत्य यामध्ये काहीच फरक नसतो. अहो जिथे कुठे मदतीची गरज हवी असते तिथे नारद मात्र अवश्य पोचतो. नारायण नारायण नारायण. देवाची मी आपल्या बोलण्याचा मतितार्थ समजलो नाही. मी स्वतः सशक्त शक्तिशाली बलवान. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही. विजयी सिंधुराज हो सध्या तर मदतीची गरज तुम्हालाच आहे. देवाचे आपली मती तर बस करायला आपण तर संस्कार भरवण्याकडे जाऊन भांग्याचं सेवन जर केलं नाही ना. नारायण नारायण नारायण. सिंधुराज अहो या नागाची स्थिती तर कायमच संतुलित असते आणि उरला प्रश्न रसपानाचा. ते रसपान तू जर माझ्यासारखे केलेस तर तुझे जीवन देखील सफल होईल. नारायण नारायण. देवाचे आपण कोणत्या रसाबद्दल बोलत आहोत. नारायण सतवर्तनाबद्दल बोलतो आहे. देवाचे निराशा गोष्ट राहू द्या. मुक्ताचं बोला. इथे येण्याचं प्रयोजन. नारायण नारायण. त्रिलोक विजयी सिंधुराज अहो मी तर तुम्हाला सावध करायला आलो होतो. काय आम्हाला सावध करायला? देवची रामचा मृत्यू होतो आम्हाला घाबरू नसतो. आमचा काळ कोण कसा असू शकते. नारायण नारायण. हो तुमचा काळ कोण असू शकेल या भ्रमामध्ये राहू नका. तुमचा काळ तर तिकडे जन्माला आला आहे. नारायण नारायण नारायण. देवाचे
असुर दैत्यावानी वागू नकोस आणि एवढा भ्रमिष्ठही राहू नकोस, कारण श्री महागणेशानं मयुरेश्वर अवतार धारण केलेला आहे आणि जर का त्याच्यापासून तो वाचायचंच असेल तर त्याची कृपादृष्टी मिळवून आपलं जीवन सफल कर म्हणजे झालं. तुम्हाला जेवढं लागेल ते सैन्यबळ घेऊन त्या गणेशावर हल्ला करा आणि ऐकायचा दोन मुलांसमोर हल्ला करा.
हे सिंधुराज, मी आहे तो महेश्वर अवताराचा गणेश. पाहिलात असुर वीरानो, आमचा शत्रू आमच्या पायापाशी आपले मरणाची भीक मागत आलाय. असुर वीरानो, हा विचित्र दिसणारा प्राणी, हत्तीचे तोंड असलेला स्वतः भगवान समजतो. हे सिंधुराज, तुला माझ्याबद्दल जे गरज वाटायचे ते हो. तुझ्या मृत्यूचे कारण तुझे बोलणे नव्हे तर तुझे कुकर्म आहे. परंतु आज ज्या क्षणी तू तुझी मर्यादा ओलांडशील त्या क्षणी मी तुझा वध करेन. हे मयुरेश्वरा, याला आता जिवंत राहण्याची संधी देऊ नकोस. याला आता जिवंत राहण्याची संधी देऊ नकोस. हे विघ्नेश्वरा, सिंधूच्या घटका आता भरल्या आहेत आणि सिंधूच्या घटका आता भरल्या आहेत. मीच उभा आहे तो तुझ्या समोर मयुरेश्वर अवतार. पाहिलं या देवांचा चमत्कार. मग घाबरण्याचा प्रयत्न करीत आहेत, कारण हे सर्व माझ्या समोर यायला घाबरतात. म्हणून आकाशवाणी करून मला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. हे सिंधुराज, हा तुझा निवड क्रम आहे. ज्या ज्या वेळी असुरांनी पृथ्वीवर आतंक
करून त्याचा वध नाश केला, तोच मी महेश्वर अवतार धारण करून तुझा आज वध करत आहे. पाहिलास सिंधुराज, पाहिलास? अरे भक्तांच्या रक्षणासाठी आणि तुझ्या सारख्या दुष्टांच्या मरणासाठी हा अवतार मी धारण केलाय. भूत आणि कितीही शक्ती पणाला लावली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. इथे संपली कहाणी या सिंधू राजाची. इथे संपली कहाणी या सिंधू राजाची. म्हणूनच श्री गणेश लीला मयुरेश्वर अवतार. श्री गणेश लीला मयुरेश्वर अवतार. जय गणपती गुणपती.